नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मुळ्याच्या पानांची भाजी। आपण नेहमी मुळा खात असतो, मुळ्याची भाजी खात असतो किंवा सलाड म्हणून खात असतो। आज मी तुम्हाला त्याच्या पानांची भाजी कशी करायची ते शिकवणार आहे। त्यासाठी आपण साहित्य घेतलेले मुळ्याची पाने आणि कांदे 2, 5 टेबलस्पून तेल जास्त लागते, चवीनुसार मीठ, लाल तिखट 1 टेबलस्पून। सर्वात अगोदर आपण पानं काढून घेणार आहे सर्व। हे अगदी बारीक चिरून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। इथे एका कढईमध्ये पाणी तापत ठेवलेले आहे, त्याच्यामध्येच आपण मीठ घालणार आहे आणि आपण धुवून घेतलेली भाजी त्याच्यामध्ये घालणार आहे। भाजी आपली शिजलेली आहे। आता याच्यामध्ये पूर्ण पाणी काढून घ्यायचं। भाजी मी पिळून घेतलेली आहे, पाणी सगळं काढून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये आपण 5 टेबलस्पून तेल घातलेले। तेल थोडं या भाजीला जास्त लागतं आणि कांदाही जास्त लागतो। 2 कांदे घेतलेले। कांदा आपला मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। आता वरून मीठ घालणार आहे। मीठ थोडंच घालायचं आहे, कारण भाजीत आपण अगोदरच मीठ घातलेलं आहे शिजवताना। आता वरून लाल तिखट घालायचं आहे। व्यवस्थित हलवून घ्या आणि आपली भाजी त्याच्यामध्ये घालायची। व्यवस्थित हलवून घ्यायची। एक 5 ते 7 मिनिटं ही भाजी आपण वाफवत ठेवणार आहे। झाकण घालायचं वरून, एक 2 ते 3 वेळा झाकण काढून हलवून घ्यायची। चवीला खूप चविष्ट लागते ही भाजी। तयार आहे आपली भाजी। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा